ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 168 अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग। श्री गणेशाय नमः। अर्जुना तयापरी सुतला ऐसा आहे शरीरी म्हणून पुरुषुगा अवधारी म्हणिपे जयाते आणि प्रकृती पतिव्रते पडिला एक पत्नी व्रते येणे ही कारणे जयाते पुरुषू म्हणूया पै वेदाचे बहुवसपण देखेची ना जयाचे आंगण हे गगनाचे पांघरुण होय देखा ऐसे जाणून योगीश्वर जयाते म्हणती परात्पर जे अनन्य गतीचे घर गिवसीत ये जे तनु वाचा चिते चित्ते नाईकती दुजिये गोष्टीते तया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे अर्जुना अशा रीतीने आत्मा हा शरीरात सुतला म्हणजे निजल्यासारखा आहे म्हणून त्याला पुरुष म्हणतात। हे अवधारी म्हणजे नीट ध्यानात घे। आणि हा आत्मा मायारूप पतिव्रतेच्या एकपत्नी व्रतात पडला आहे या कारणाने देखील त्याला पुरुष म्हणतात। परंतु सर्व वेदांचे बहुवसपण म्हणजे सर्व समावेशक ज्ञानदृष्टी त्या परमात्म्याचे अंगण देखील पाहू शकत नाही म्हणजे त्याला जाणू शकत नाही। हे चैतन्य ब्रह्म म्हणजे गगनाचे पांघरुण आहे असे समज। परमात्म्याचे स्वरूप असे आहे हे जाणून योगीश्वर जन त्याला परात्पर म्हणजे सर्वात पलीकडची गती असे म्हणतात। जो परमात्मा त्या अनन्य गतीचे घर आहे तो त्याच्या एकनिष्ठ भक्ताला गिवसित म्हणजे शोधित येतो। जे भक्त काया वाचा चित्ताने परमात्म्या वाचून दुसरी गोष्टच ऐकत नाहीत त्या एकनिष्ठ भक्तांच्या एकनिष्ठतेचे पीक देणारे जे सुक्षेत्र म्हणजे चांगले शेतच आहे। हे त्रैलोक्याची पुरुषोत्तम ऐसा साच जयाचा मनोधर्म तया आस्तिकाचा आश्रम पांडवा गा। जे निगर्वाचे गौरव जे निर्गुणाची जाणीव जे सुखाची राणीव निरांशासी जे संतोषिया वाढिले ताट जे अचिंता अनाथांचे मायपोट भक्तीसी उजू वाट जया गावा। हे एकैक सांगोनी वाया काय 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 फार करू धनंजया पै गेलिया जया ठाया तो ठावोची होईजे। हिवाची या झुळका जैसे हिवची पडे उष्णोदका का समोर जालिया अर्का तमची प्रकाशू होय तैसा संसारू जया गावा गेला सांता पांडवा होऊन ठाके आघवा मोक्षाचाची। हे पांडवा हे त्रैलोक्यच तो पुरुषोत्तम आहे असा ज्यांचा साच म्हणजे खरा मनोधर्म म्हणजे धारणा आहे त्या आस्तिकांचा जे परमात्म स्वरूप हा आश्रम आहे जे निगर्भ पुरुषांचे गौरवस्थान आहे जे निर्गुण तत्वाची जाणीव आहे आणि जे निरांशासी म्हणजे आशा आकांक्षांचा त्याग केलेल्या भक्तांची ज्ञानसुखाची राणीव म्हणजे साम्राज्य आहे। जे संतुष्ट भक्तांसाठी वाढलेले ताट आहे जे अचिंता म्हणजे संसाराची चिंता न करणाऱ्या अनाथांचे म्हणजे ज्यांना माझ्या वाचून दुसरा कोणी नाथ वा स्वामी नाही अशा शरणागतांचे मायपोट म्हणजे प्रशांत असे आश्रयस्थान आहे। आणि ज्या गावाला पोचण्यासाठी निष्काम भक्ती हीच उजू म्हणजे योग्य सरळ वाट आहे। हे धनंजया हे एक एक सांगून वाया म्हणजे व्यर्थ विस्तार कशाला करू परंतु ज्या ठिकाणी गेले असता ते ठिकाणच आपण होतो। हिमाचिया म्हणजे थंडगार वाऱ्याच्या झुळकांनी जसे उष्णोदकच हिमची म्हणजे थंड पडते किंवा अर्का म्हणजे सूर्याच्या समोर आल्यानंतर तम म्हणजे अंधारच प्रकाशमय होतो त्याप्रमाणे हे पांडवा अज्ञान व त्याचे कार्य असणारा हा दुःखरूप आणि देह व बुद्धी यांचा संघात असलेला हा संसार ज्या गावाला गेला असता तो आघवा म्हणजे सगळा संसारच मोक्षरूप होऊन राहतो। तरी अग्नी माझी आले जैसे इंधनाची अग्नी जाहले पाठीन निवडेची काही केले काष्ठपण ना तरी साखरेचा मागवता बुद्धिमंतपणेही करिता परी ऊस नव्हे पंडूसुता जिया परी लोहाचे कनक जाहले
हे एके परिसेची केले, आता आणिक कैचे ते गेले लोहत्व आणि. म्हणून तूप होऊन मागवते, जेवी दूधपणन येची निरुते, तेवी पावोनिया जयाते पुनरावृत्ती नाही. ते माझे परम साचो काले निजधाम, हे आंतुवट तुझ वर्म दाविजत असे. तसेच ज्याप्रमाणे लाकडाचे इंधन अग्नीमध्ये गेले की अग्नीच होऊन राहते आणि पाठी म्हणजे नंतर ते काष्ठपणाने निराळे निवडून काढू म्हटले तर काही केल्या निघत नाही. नाहीतर हे पंडुसुता, ऊसाची एकदा साखर झाल्यावर त्या साखरेचा पुन्हा ऊस करण्याचे एखाद्या बुद्धिमंताने ठरविले तरी तो होणे शक्य नाही. परिसस्पर्शाने लोखंडाचे एकदा कनक म्हणजे सोने झाले की आता अनेक दुसरे असे काय आहे की त्याचे लोहत्व परत आणील. म्हणून ज्याप्रमाणे दुधाचे एकदा तूप झाल्यावर माघवते म्हणजे पुन्हा त्या तुपाला पुन्हा दूध पण निरुते म्हणजे निश्चितपणे येत नाही, तेवी म्हणजे त्याप्रमाणे ज्या माझ्या स्वरूपाला पावल्यावर पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा जन्म नाही, ते खरोखर माझे परम असे निजधाम आहे. हे अंतुवट म्हणजे माझ्या अंतर्यामीचे वर्म मी तुला स्पष्ट करून दाखविले आहे. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.